अगदी यशपाल, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो। आत्ताची ताजी दृश्य आहेत, थेट दृश्य आहेत जी TCS कंपनीतनं आपण बघतोय। नाशिकच्या TCS कंपनीमध्ये, ज्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये जिहाद प्रकरणानं अख्ख्या राज्याला नव्हे तर देशाला हादरवून टाकलंय, त्या ठिकाणी आता राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या TCS कंपनीत महिला आयोगाचे सदस्य दाखल झालेत आणि नुकतीच या संदर्भातली बैठक देखील पार पडली होती। काय पुढे कारवाई करणार आणि या संदर्भात अधिक तपास राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांकडून करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच एक पथक आता दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। ज्या प्रकरणाचे धागेदोरे दूरवर पसरल्याचं पाहायला मिळतंय, अशा प्रकरणी अधिक सखोल तपास होण्याची गरज असतानाच आता राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक TCS कंपनीत दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। या पथकामध्ये किती जण आहेत तर 4 जणांचं हे सदस्य पथक आहे, जे TCS कंपनीची आता तपासणी करणार आहे। आज जाणारे, तपासणी करणारे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांसोबत SITचे अधिकारी देखील त्यांच्यासोबत आहेत। राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य संशयित आरोपींची मोडस ऑपरेंडी काय होती हे जाणून घेण्याचा याद्वारे प्रयत्न करणार आहेत। त्यामुळे अतिशय महत्त्वाची ही घडामोड म्हणावी लागेल। महिला आयोगाचं पथक TCS कंपनीत दाखल झालंय। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी राहुल वाघ सध्या संपर्कात आहेत। राहुल, TCSचं पथक दाखल झालंय, 4 जण आहेत या सदस्य समितीमध्ये आणि या पथकामध्ये आणि ATSचे देखील पदाधिकारी असल्याचं कळतंय। काय नेमका आता पुढचा अजेंडा असणार आहे, कशा पद्धतीत तपास केला जाणार आहे? राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक TCS कंपनीमध्ये दाखल झालेलं आहे। 4 सदस्यीय पथक आहे। कालपासूनच ते नाशिक दौऱ्यावर होते। काल त्यांच्याकडून SITच्या अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतलेली होती। SITच्या अधिकाऱ्यांनी त्यांना संपूर्ण या प्रकरणाचं ब्रीफिंग केलं होतं आणि कालपासूनच बैठकींना या संदर्भातली सुरुवात ही झालेली होती आणि आता काही क्षणांपूर्वीच राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक हे TCS कंपनीमध्ये दाखल झालेलं आहे। त्यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाची, आरोपींची मोडस ऑपरेंडी जाणून घेणार आहेत। तसंच कंपनीच्या काही कागदपत्रांची व व्यवस्थापकांची देखील या ठिकाणी तपासणी होणार आहे। त्या संदर्भातली चौकशी त्यांच्याकडून करून घेतली जाणार आहे। तसंच कर्मचाऱ्यांकडून त्या संदर्भातली मोडस ऑपरेंडी देखील जाणून घेतली जाणार आहे। एकंदरीतच बघितलं तर राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक हे गेल्या 3 दिवसांसाठी नाशिक दौऱ्यावर आलं असून या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल ते येत्या 10 दिवसात केंद्र सरकारला सादर करणार आहे। राहुल, यासोबत SITचं पथक देखील आहे आणि आता या कंपनीत आत गेल्यानंतर काय नेमकं सदस्य हालचाली करणार आहेत, त्यांची कार्यपद्धती काय असणार आहे, त्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे? कशा पद्धतीत ते मोडस ऑपरेंडी समजून घेणार आहेत या सगळ्या प्रकरणाची? खरं तर आपण जर बघितलं तर 9 पीडित महिलांनी पुढे येत या संदर्भातली तक्रार नाशिक पोलिसांकडे केली होती आणि पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन एक SITची स्थापनाही केलेली होती आणि SITच्या अधिकाऱ्यांनीच काल राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिलेली होती आणि आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांसोबत काही SITचे अधिकारी देखील आहेत। SITचे प्रमुख संदीप मिटके स्वतः या ठिकाणी आता हजर झालेले आहेत। त्या या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांना या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी देखील माहिती देणार आहेत आणि या संपूर्ण TCS कंपनीची देखील आता तपासणी केली जाणार आहे। अगदी राहुल, याच संदर्भात काय तपशील हाती लागतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र काही महिला कर्मचारी ज्यांनी तक्रार केलेली आहे त्यांची देखील भेट घेणार आहे हे पथक, त्या संदर्भात काही अपडेट्स मिळत आहेत? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल जेव्हा राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांची जेव्हा बैठक झाली त्यावेळेस काही सदस्य देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यासोबत काही पीडित महिलांची देखील राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी भेट घेतल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी त्या ठिकाणी दिली होती। पीडित महिलांकडून देखील त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न हा केला होता आणि आता राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक हे TCS कंपनीमध्ये दाखल झाले। नक्कीच राहुल, आणि याच संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं सातत्यानं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। 4 सदस्य असलेलं पथक आता नाशिकच्या त्याच TCS कंपनीत दाखल झालंय, जिथून हे सगळं प्रकरण राबवलं जायचं, हे सगळं प्रकरण जिथून सुरू झालं त्या ठिकाणी हे पथक आता पोहोचलेलं आहे। तपास होणार आहे।